झालं. सी द नेक्स्ट अल्डोल कंडेन्सेशन बघितलं आपण, कानिझारोज रिएक्शन बघितली, हॅलोफॉर्म टेस्ट बघितली, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन बघितलं, नॉर्मल कंडेन्सेशन बघितलं. आता लास्ट दोन जे राहिले ते ऑक्सिडेशन आणि काय राहिले तर रिडक्शन. तर नेक्स्ट बघायचं आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ऑक्सिडेशन ऑफ काय आहे तर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये काय असते बघा, अल्डिहाइड्स ऑक्सिडाइज होऊ शकतात कारण आपण एक कॉन्सेप्ट बघितलेली. आपण एक कॉन्सेप्ट काय बघितलेली होती की प्रायमरी अल्कोहोल जो असतो त्या प्रायमरी अल्कोहोलचं काय होते तर ऑक्सिडेशन in presence of K2Cr2O7 plus dilute H2SO4 काय देतं तर अल्डिहाइड. परत अल्डिहाइडचं काय होत आहे ऑक्सिडेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ते काय देते तर कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि ह्या केस मध्ये असं होतंय म्हणून आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरत होतो पीसीसी किंवा पीडीसी. म्हणून आपण काय यूज करत होतो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट पीसीसी किंवा काय वापरत होतो तर पीडीसी. का तर रिएक्शन काय व्हायला पाहिजे तर अल्डिहाइडिक स्टेजलाच काय व्हायला पाहिजे तर थांबायला पाहिजे असं होतं ना. पण जर आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला, काय घेतला सेकंडरी अल्कोहोल, आणि त्या सेकंडरी अल्कोहोलचं जर मी काय केलं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या पण प्रेझेन्स मध्ये K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 असू दे किंवा KMNO4 असू दे किंवा पीसीसी असू दे किंवा पीडीसी असू दे, तुमचं सेकंडरी अल्कोहोल काय देत होतं कीटोन. आणि आपण म्हटलं कीटोन्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. कीटोन्स काय आहेत तर कीटोन्स काय आहेत डिफिकल्ट टू काय तर ऑक्सिडाइज, म्हणजे ते नॉर्मली ऑक्सिडाइज होत नाही. आणि कीटोन्स नॉर्मली ऑक्सिडाइज होत नाही त्यामुळे आपण तिथं हाय टेम्परेचर हाय प्रेशर आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमिक अनहायड्राइड CrO3 किंवा डायल्यूट HNO3 असं काय करत होतं तर यूज करत होतो. हे आठवतंय का, ही रिएक्शन आपण बघितलेली आहे, हे आठवतंय. मग जर कीटोन्स नॉर्मली ऑक्सिडाइज होत नाही मग तुम्ही त्याला ड्रास्टिक कंडिशनला ऑक्सिडाइज केला तर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वापरला आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय केला तर यूज केला, तर ऑक्सिडेशन जर झालं तर आपल्याला नॉर्मली कीटोन मध्ये जेवढे कार्बन होते त्यापेक्षा ऑक्सिडाइज प्रोडक्ट मध्ये काय मिळतात कमी कमी कार्बन्स मिळतात. ऑक्सिडाइज प्रोडक्ट मध्ये काय मिळतात कमी कार्बन. म्हणजे यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की ठीक आहे अल्डिहाइड ऑक्सिडाइज होऊ शकतात पण कीटोन्स इझिली ऑक्सिडाइज होऊ शकत. मग कीटोनला ऑक्सिडाइज करण्यासाठी आपण हाय टेम्परेचर आणि काय यूज करतो तर हाय प्रेशर. काय यूज करतो कीटोनला ऑक्सिडाइज करण्यासाठी आपण काय यूज करतो हाय टेम्परेचर आणि काय यूज करतो तर हाय प्रेशर. आता जरा इथं लक्ष द्या. सो इथं बघा सगळ्यात पहिला जर मी अल्डिहाइड घेतला RCH डबल बॉन्ड O ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये K2Cr2O7 प्लस डायल्यूट काय घेतलं तर H2SO4 तर हा CH जो आहे HH तो OH मध्ये कन्वर्ट होतो. H जो बॉन्ड जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो OH. म्हणजे इथं काय येणार आहे RCOH डबल बॉन्ड काय येणार आहे O. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो येस ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि अल्डिहाइड टू कार्बोक्सिलिक ऍसिड नंबर ऑफ कार्बन काय असतात सेम, इथं पण कार्बन N असतात आणि इथं पण कार्बन काय असतात तर N. दोन्हीकडे नंबर ऑफ कार्बन ऍटम्स काय असतात तर सेम असतात. फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिला आपण घेऊया ऍसिटाल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड O
सिंगल बॉन्ड H, ह्याचं काय केलं? ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? K2Cr2O7 प्लस काय घेतलं तर डायल्यूट काय घेतलं तर H2SO4. ह्याचं जर ऑक्सिडेशन केलं तर ह्या H च्या जागी काय येणार आहे? सॉरी, ह्याच्या H च्या जागी OH. H च्या जागी काय येणार आहे? इथं काय झाला? हा H होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला? OH मध्ये. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH. सो CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH म्हणजे हा कोण फॉर्म झाला? ऍसिटिक काय फॉर्म झाला तर ऍसिड. इथं कार्बन किती होते? 2. इथं पण कार्बन किती आहेत? 2. सांगायचं लक्षात येते का? कॉन्सेप्ट लक्षात येते का? नंबर ऑफ कार्बन ऍटम्स काय राहतात तर सेम. काय सेम राहत असतात? काय सेम राहत असतात? नंबर ऑफ कार्बन ऍटम. परत ठीक आहे, तुम्ही प्रोपिऑन अल्डिहाइड घ्या. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. सॉरी, OH नाही H. अरे इथं H घेतलं, ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? KMnO4 प्लस काय घेतलं तर डायल्यूट काय घेतलं तर H2SO4. आता याचं जर ऑक्सिडेशन झालं, काय झालं याचं? त्याचं मिळणार काय आहे? CH3 CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH. म्हणजे हा जो तुमचा प्रोपिऑन अल्डिहाइड आहे, ह्या प्रोपिऑन अल्डिहाइड पासून काय मिळालं तर प्रोपिऑनिक ऍसिड. प्रोपिऑन अल्डिहाइड पासून काय मिळाला? प्रोपिऑन अल्डिहाइड पासून काय मिळाला? प्रोपिऑनिक ऍसिड. हे झालं कशाबद्दल? अल्डिहाइड्स बद्दल. नेक्स्ट जर कीटोन्स घेतले, आता कीटोन्स घेतले तर कीटोन्सचं विथ एक्झाम्पलच मला एक्सप्लेन करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे? CH3. ह्याचं काय करणार आहे तर ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? K2Cr2O7 प्लस काय आहे तर डायल्यूट काय येणार आहे तर H2SO4. CH3C डबल बॉन्ड O CH3 आहे, ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. इथं काय होणार आहे? हा ग्रुप काय होणार आहे? रिमूव्ह होणार. CC बॉन्ड ब्रेक होणार. सॉरी, नॉर्मल कंडिशनला तर ऑक्सिडेशन होणार नाहीये, आपल्याला ड्रास्टिक कंडिशन्स लागणार आहे. म्हणजे ड्रास्टिक कंडिशन्स म्हणजे हाय टेम्परेचर लागणार आणि काय लागणार आहे तर हाय काय लागणार आहे तर प्रेशर आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स लाईक क्रोमिक अनहायड्राइड लागणार. तर जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट क्रोमिक अनहायड्राइड घेताय, ऑक्सिडेशन तर होणार, ऑक्सिडेशन होणार, पण हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरमुळे क्रॅकिंग होणार. काय होणार? क्रॅकिंग म्हणजे CC बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. तर ह्या केसमध्ये कन्सिडर करा की हा बॉन्ड काय झाला तर ब्रेक झाला. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ना तुम्हाला इथं CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय मिळाला? OH पहिला. दुसरं CH3 होतं ना, तर CH3 चा एक काय येणार आहे? CO2. H3 चं 2H2 काय येणार आहे तर नाही, एकच H2 बास होते, एकच H2 येणार, 2H2 नाही येणार. इथं कसं बघा, हा जो OH आला, हा OH कुठून आला? इथला एक ऑक्सिजन आणि ह्यामधला एक हायड्रोजन घेतला. मग CH3 मधला एक हायड्रोजन घेतला, राहिलं काय? CH2. मग त्या CH2 मधला कार्बन कशामध्ये कन्वर्ट झाला तर कार्बन डायऑक्साइड. राहिले किती हायड्रोजन? 2. 2 हायड्रोजनला परत हा नॅसंट ऑक्सिजन देऊ शकतो. मग टोटल ऑक्सिजन किती लागले आपल्याला? इथं बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 मधले किती ऑक्सिजन आपल्याकडे अवेलेबल आहेत? एक तर होता, राहिले किती? 4. जो तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट घेताय, त्या ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये नॅसंट ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही डिफाईन करू शकता. समजतंय? तुम्हाला काय हे करायची गरज नाही. म्हणजे जेवढे तुम्हाला प्रोडक्ट साईडला लागतील तेवढे तुम्ही इथं या साईडला काय करू शकताय तर बॅलन्स करू शकताय. काय करू शकताय? काय करू शकताय? बॅलन्स. आता परत इथं तुम्हाला ऍसिटिक ऍसिड तर मिळाला, मान्य आहे ऍसिटिक ऍसिड मिळाला, पण इथं नंबर ऑफ कार्बन ऍटम्स ऍसिटिक ऍसिडचे किती आहेत?
आणि जो ऍसिटोन होता त्यामध्ये किती कार्बन होते? सो जर तुम्ही कीटोनचा ऑक्सिडेशन केला, यू नीड टू डू द ऑक्सिडेशन ऑफ कीटोन ॲट अ ड्रास्टिक कंडिशन दॅट इज हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. So whenever the reaction takes place due to strong oxidizing agent, high temperature and high pressure, there is a breaking of CC bond. There is a breaking of what? There is a breaking of what? CC bond. Cracking. समजतं इथपर्यंत? Yes or no? आता इथं बघा परत. CH3 single bond C double bond O. Single bond CH2 आणि single bond काय आहे तर CH3. आता ह्याचं जर मला काय करायचं असेल, ऑक्सिडेशन करायचं असेल, ह्याचं जर मला काय करायचं असेल, ऑक्सिडेशन करताना मी कुठं करणार आहे तर हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. विच स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट? क्रोमिक अनहायड्राइड. विच अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट? तुम्ही डायल्यूट HNO3 पण घेऊ शकता. इथं ब्रेकिंग होताना जे छोटं ग्रुप आहे, CH3 C डबल बॉन्ड आहे ना, छोटं ग्रुप जो आहे तो बरोबर कार्बोनिल ग्रुप जाणार. मग कार्बोनिल ग्रुप जाणार म्हणजे तिथं काय येणार आहे तर CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH. इथं किती कार्बन आहेत? 2. ह्या 2 कार्बनचा परत काय फॉर्म होणार? ऍसिटिक ऍसिड. CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय येणार आहे? OH. इथं समजून घ्या, इथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. जो तुमचा कीटोन होता त्या कीटोन मध्ये इथे एक अल्काइल ग्रुप आहे, इथे एक अल्काइल ग्रुप आहे. छोट्या अल्काइल ग्रुप बरोबर कार्बोनिल ग्रुप जाणार, छोट्या अल्काइल ग्रुप बरोबर कार्बोनिल ग्रुप जाणार आणि कार्बोक्सिलिक ऍसिड देणार. आणि हा जो राहिलेला ग्रुप आहे, किती मोठा असू दे किंवा किती छोटा, जर हा असा असला असता CH2 आणि काय आला असता CH3, तर हा मोठा ग्रुप झाला ना. ह्या मोठ्या ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन हा जो ग्रुप आहे, हा जो CH2 आहे, हा कशामध्ये कन्वर्ट झाला असता? C डबल बॉन्ड OH. कशामध्ये कन्वर्ट झाला असता? C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. म्हणजे जर CH3 असला तर इथं प्रोडक्ट काय मिळाला असता? OH डबल बॉन्ड O, म्हणजे हा वाला ग्रुप. आणि पुढं काय येणार आहे? CH2 आणि काय येणार आहे तर CH3. When there is an unsymmetrical ketone, when there is, then smaller group takes the carbon and forms carboxylic acid. So इथं काय फॉर्म झाला? हा ऍसिटिक काय फॉर्म झाला तर ऍसिड. पण हायर अल्काइल ग्रुप गेट्स कन्वर्टेड इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड O. इथं बघा, हा CH2 कशामध्ये कन्वर्ट झाला? C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. मला सांगा ह्याच्याकडे किती हायड्रोजन होते? CH2 कडे किती हायड्रोजन आहेत? 2. त्यातला एक हायड्रोजन कन्सिडर करा ह्या ग्रुपला गेला, CH3 C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. अजून एक हायड्रोजन जो आहे परत CH3, जर ह्यातला एक हायड्रोजन गेला म्हणजे राहिला काय? CH. तो CH कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. जेव्हा एक हायड्रोजन गेला तेव्हा ग्रुप काय राहिला? CH3CH. आणि हा CH जो आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला? C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड. समझ में आ रहा है या नहीं आ रहा है? यस और नो? परत इथं जो होता हा CH2 ग्रुप, ह्या CH2 ग्रुप मधला एक हायड्रोजन गेला, एक हायड्रोजन ग्रुप CH3 C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आला तर OH. राहिला काय? राहिला काय? CH राहिला तर तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. तुमचा जो CH राहतो की नाही त्यामध्ये आपण किती ऑक्सिजन ऍड करतो? मग 2 ऑक्सिजन ऍड करताना कसं ऍड करतो? C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय घेतो तर OH. येतंय का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. मग इथं मला सांगा, इथं टोटल कीटोन मध्ये किती कार्बन होते? 4 कार्बन होते कीटोन मध्ये. प्रोडक्ट मध्ये किती कार्बन मिळाले? इथं पण 2, इथं पण 2. जर खालचा स्ट्रक्चर घेतला असता तर टोटल किती कार्बन असले असते? 5 कार्बन. मग एका प्रोडक्ट मध्ये किती मिळाले असते? 2. आणि दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये किती मिळाले असते? आलं का?
ड्यू टू स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर काय होत आहे? काय होत आहे? क्रॅकिंग. क्रॅकिंग म्हणजे सीसी बॉन्ड काय झाला तर ब्रेक. मग ठीक आहे, ह्या केसमध्ये ऑक्सिजन किती लागले मला सांगा, इथले काउंट करा ऑक्सिजन. 1 2 3. हा तर सी डबल बॉन्ड होच आहे, हा तर सी डबल बॉन्ड होच आहे. 1 2 3 किती लागले? किती ऑक्सीजन लागले? 3. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होते डायरेक्टली. अल्डिहाइडचं इझिली ऑक्सिडेशन होत आहे आणि सेम नंबर ऑफ कार्बन ॲटमचं काय मिळते तर कार्बोक्सिलिक ऍसिड. कारण आपण डेफिनेशनच म्हणतो की द सेकंड ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रायमरी अल्कोहोलचा सेकंड ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट कोण आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. तुमचं अल्डिहाइड इझिली ऑक्सिडाइज होतं, पण तुमचं कीटोन इझिली ऑक्सिडाइज होत. हाय टेम्परेचर हाय प्रेशर वापरलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरलं तर क्रॅकिंग प्रोसेस होते. कसली प्रोसेस होते? कसली प्रोसेस होते? लक्षात येते इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. So now we are going to start with the reduction. Okay? नॉर्मली रिडक्शन दोन प्रकारचे बघायचे तिथं आपण. एक असते रिडक्शन बाय युजिंग LiAlH4 आणि रॅने निकेल हायड्रोजन गॅस. आणि रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपण एका प्रकारचा बघितलाय आणि दुसऱ्या प्रकारचा बघायचा आहे. काय आहे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स? इकडे बघा, हा RCH आहे, डबल बॉन्ड O आहे. ए नील 2 टाइम्स नॅसेंट हायड्रोजन घेतला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये LiAlH4 इन काय घेतला तर ऍसिडिक कंडिशन. इथं एक हायड्रोजन ऍड झाला आणि तो बॉन्ड काय झाला तर ब्रेक. इथला बॉन्ड काय झाला तर ब्रेक. मग इथला बॉन्ड ब्रेक झाला तर इथं काय येणार आहे RCH, इथं H आणि इथं काय येणार आहे तर OH. हा कसला अल्कोहोल फॉर्म झाला सांगा? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे नॉर्मल अल्डिहाइडचं नॉर्मल रिड्युसिंग एजंट वापरलं तुम्ही, रिड्युसिंग एजंट एकतर तुम्ही रॅने निकेल पण वापरू शकताय. जर तुम्ही रॅने निकेल यूज करत असशील तर काय असणार आहे तर हायड्रोजन काय येणार आहे तर गॅस. सो अल्डिहाइडचं रिडक्शन तुम्हाला काय देते तर प्रायमरी अल्कोहोल देते. आणि जर तुम्ही कीटोन घेतला, कीटोन काय असते RCR डबल बॉन्ड O प्लस 2 टाइम्स काय येणार आहे तर नॅसेंट हायड्रोजन, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये LiAlH4 इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. इथं एक हायड्रोजन काय होत आहे ऍड. हायड्रोजन ऍड झालं तर इथं काय येणार आहे RCR, इथं काय येणार आहे OH, इथं काय येणार आहे H. हा कसला अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल. हे ऑक्सिडेशन आपण बघितले, हे आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल्स मध्ये पण बघितले आणि हे आता आपण प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये पण बघतो की जर तुम्ही अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल मिळते आणि कीटोनचं रिडक्शन केलं की कसला अल्कोहोल मिळतंय? अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतंय प्रायमरी अल्कोहोल आणि कीटोनचं ऑक्सिडेशन अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर कसला अल्कोहोल मिळतंय प्रायमरी अल्कोहोल आणि कीटोनचं रिडक्शन केलं तर कसला अल्कोहोल मिळतंय तर सेकंडरी अल्कोहोल. हे नॉर्मल ऑक्सिडेशन रिडक्शन झाले. हे काय झाले नॉर्मल ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मधला हा रिडक्शन. आणि मागचे जे बघितले ते काय बघितले ऑक्सिडेशन. काय बघितलंय ऑक्सिडेशन. हे नॉर्मल रिडक्शन. पण अजून आपण दोन प्रकार बघतो अल्डिहाइड्स अँड कीटोन मध्ये. नॉर्मल स्पेशल रिडक्शन, स्पेशल टाइप ऑफ रिडक्शन रिएक्शन्स आहे. एक आहे क्लीमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन. एक कसली रिएक्शन आहे? क्लीमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन. क्लीमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होतं की तुम्ही कोणताही कार्बोनिल कंपाऊंड घ्या, त्याला नॅसेंट हायड्रोजन बरोबर ट्रीट करा. किती नॅसेंट हायड्रोजन लागतात इथं? 4 नॅसेंट हायड्रोजन लागतात. आता हे जे नॅसेंट हायड्रोजन लागतात
क्लिमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन मध्ये झिंक अमालगम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl हा रिड्युसिंग एजंट असतो. झिंक अमालगम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl हा काय असतो तर रिड्युसिंग एजंट. सो जर तुम्ही कार्बोनिल कंपाऊंड घेतला आणि झिंक अमालगम प्लस काय घेतला तर कॉन्सन्ट्रेटेड काय घेतला HCl घेतला तर इथला हा पूर्ण पार्ट रिमूव्ह होतो डबल बॉन्ड आणि हा काय मिळतो तर इथं CH2 आणि प्लस बाहेर काय पडतंय तर H2O. म्हणजे तुमचा अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे त्याचा C डबल बॉन्ड रिमूव्ह झाला आणि 2 हायड्रोजन ऍड झाले म्हणजे अल्केन मिळाला. काय मिळाला काय मिळाला काय मिळाला अल्केन. बघूया का अल्केन कसा मिळाला. इकडे बघा CH3C डबल बॉन्ड OH हा ऍसिड अल्डिहाइड आहे. ह्याला 4 टाइम्स नॅसंट हायड्रोजन बरोबर काय करतो ट्रीट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झिंक अमालगम प्लस कॉन्सन्ट्रेटेड काय असणार आहे तर HCl. हा इथला ऑक्सिजन काय होणार आहे तर रिमूव्ह. काय रिमूव्ह होणार आहे काय रिमूव्ह होणार आहे ऑक्सिजन रिमूव्ह होणार. सो इथं काय येणार आहे CH3CH2H. CH3CH2H म्हणजे इथं काय येणार आहे CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे H2O. हा कोण आहे इथेन. समजलं का. C डबल बॉन्डच गेला रे तिथं 2 हायड्रोजन ऍड झाले म्हणजे अल्केन मिळाला. म्हणजे क्लिमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन जी आपण बघतो आणि पुढची जी आपण वुल्फ किशनस रिडक्शन रिएक्शन जी बघणार फक्त प्रोसेस वेगळी आहे वुल्फ किशनसला पण मिळताना दोन्ही केस मध्ये आपल्याला काय मिळतंय तर अल्केनच मिळते. मिळताना दोन्ही केस मध्ये आपल्याला काय मिळतंय अल्केन. आता इथं बघा परत ऍसिड अल्डिहाइड नंतर ना काय घ्या प्रोपियॉन अल्डिहाइड CH3CH2C डबल बॉन्ड OH प्लस हाऊ मेनी नॅसेंट हायड्रोजन 4 नॅसेंट हायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झिंक अमालगम प्लस काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड HCl. हा इथला ऑक्सिजन काय झाला तर पूर्ण रिमूव्ह झाला. पूर्ण रिमूव्ह झाला इथं काय येणार आहे CH3 CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. हा कोण आला तर प्रोपेन प्लस बाहेर काय पडणार आहे वॉटर मॉलिक्यूल. समजतंय येस ऑर नो येस ऑर नो. परत CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस हाऊ मेनी नॅसेंट हायड्रोजन 4 नॅसेंट हायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये परत झिंक अमालगम प्लस काय असणार आहे तर कॉन्सन्ट्रेटेड काय असणार आहे HCl. हा पूर्ण पार्ट ऑक्सिजन काय केला रिमूव्ह केला. हा कोण होता डायमिथिल काय आहे डायमिथिल काय आहे तर हा कीटोन आहे डायमिथिल कीटोन. इथला ऑक्सिजन रिमूव्ह केला 2 हायड्रोजन ऍड केले तर इथं काय येणार आहे CH3 CH2 इथं CH3 प्लस काय येणार आहे H2O. हा कोण आहे सांगा प्रोपेन. कोण आहे हा कीटोन पासून किंवा अल्डिहाइड पासून. हा अल्डिहाइड होता हा ऍसिड अल्डिहाइड होता आणि हा कोण आहे तर प्रोपियॉन काय आहे तर अल्डिहाइड. मग ऍसिड अल्डिहाइड असू दे किंवा प्रोपियॉन अल्डिहाइड असू दे ऍसिड अल्डिहाइड असू दे किंवा प्रोपियॉन अल्डिहाइड असू दे रिडक्शन होणार. रिडक्शन मध्ये C डबल बॉन्डचा डबल बॉन्ड रिमूव्ह होणार. डबल बॉन्ड रिमूव्ह कोण ऍड होणार आहे हायड्रोजन. डबल बॉन्ड रिमूव्ह कोण ऍड होणार आहे डबल बॉन्ड रिमूव्ह कोण ऍड होणार आहे हायड्रोजन. आता परत डायमिथिल कीटोन पासून हा C डबल बॉन्ड रिमूव्ह झाला आणि काय मिळाला प्रोपेन. परत इथं घ्या CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड इथं काय येणार आहे तर CH प्लस हाऊ मेनी नॅसेंट हायड्रोजन 4 नॅसेंट हायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झिंक अमालगम प्लस काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड काय आहे तर HCl. परत हा ऑक्सिजन काय झाला तर रिमूव्ह. सो इथं काय येणार आहे CH3 CH2C इथं काय येणार आहे H2 इथं काय येणार आहे CH. ह्याचं नाव काय आहे N ब्युटेन. काय नाव आहे ही कसली रिएक्शन झाली क्लिमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन.
ह्या क्लेमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन मध्ये आपण काय करतो, अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे, त्यातला कार्बोनिल ग्रुप जो आहे सी डबल बॉन्ड ओ ग्रुप, त्याला कशामध्ये रिप्लेस करतो, H2 मध्ये. कशामध्ये रिप्लेस करतो त्याला, कशामध्ये रिप्लेस करतो त्याला, H2 मध्ये. आता पुढे बघा, क्लेमेन्सेन्स रिएक्शन नंतर आपण नेक्स्ट रिडक्शन रिएक्शन बघूया, वुल्फ किशनर्स रिडक्शन रिएक्शन. हे सायंटिस्टचे नाव आहेत, वुल्फ किशनर्स रिडक्शन रिएक्शन. आता वुल्फ किशनर्स रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होतंय बघा. तर परत आपण काय घेतला, अल्डिहाइड घेतला, RCH डबल बॉन्ड O, हा अल्डिहाइड घेतला. ह्या अल्डिहाइडला मी कशाबरोबर ट्रीट करणार आहे, हायड्रोजाइन, हायड्रोजाइन NH2 सिंगल बॉन्ड NH2. परत पहिल्या स्टेप मध्ये कंडेन्सेशन रिएक्शन होणार, म्हणजे हा ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह होणार. ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय होणार आहे तर रिमूव्ह. ऑक्सिजन आणि हायड्रोजन रिमूव्ह झाला तर इथं काय येणार आहे तर RCH. इथं काय येणार आहे तर सॉरी RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH2. RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय आला तर NH2. सो हा अल्डिहाइड पासून तुम्हाला काय मिळणार आहे तर अल्डिहाइड हायड्राझोन इधांत. हा अल्डिहाइड हायड्राझोन जो आहे मिळालेला, त्याला आपण कशाबरोबर पास करायचा, KOH प्लस काय येणार आहे तर इथिलीन ग्लायकॉल. KOH प्लस काय असणार आहे तर इथिलीन ग्लायकॉल. मग KOH प्लस इथिलीन ग्लायकॉल बरोबर ट्रीट केला तर हा डबल बॉन्ड एंड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड एंड सिंगल बॉन्ड एंड रिमूव्ह होतं, मिथिलीन फॉर्म होणार, म्हणजे हायड्रोजन ऍड होणार. म्हणजे इथं काय येणार आहे R-CH2 आणि इथं H, म्हणजेच काय रे R-CH2H म्हणजेच काय RCH3. RCH3 म्हणजेच कोण असणार आहे बाळांनो, कोण असणार आहे अल्केन. कोण असणार आहे, समज में आ रहा है. हा झाला कशापासून तर अल्डिहाइड पासून. परत कीटोन घ्या, RCR डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH2. इथला ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय केला, रिमूव्ह केला. सो इथं काय येणार आहे तर RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय आला तर NH2. कोणाच्या बरोबर KOH प्लस काय घेतलं तर इथिलीन काय आहे तर ग्लायकॉल. इथला पार्ट काय झाला रिमूव्ह, इथला पार्ट काय झाला रिमूव्ह. सो इथं काय येणार आहे RCrH2, म्हणजे कोण मिळणार आहे इथं अल्केन. कोण मिळणार आहे पुढं ऍसिडाल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड O, असं डबल बॉन्ड नाही, समोरच डबल बॉन्ड O घेतो म्हणजे हायड्रोजाइन बरोबर रिमूव्हलला सोपं जाते. RCH डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड काय आहे तर NH2. काय होणार आहे, हा एवढा पार्ट काय होणार आहे, हा एवढा पार्ट काय होणार आहे रिमूव्ह. हा एवढा पार्ट रिमूव्ह झाला, ठीक आहे. मग इथं CH3CH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2, म्हणजे याला आपण काय मिळणार आहे ऍसिड अल्डिहाइड हायड्राझोन. ऍसिड अल्डिहाइड काय आहे तर हायड्राझोन. आणि हा ऍसिड अल्डिहाइड हायड्राझोनला KOH प्लस कशाबरोबर ट्रीट करायचं, इथिलीन ग्लायकॉल. हा एवढा पार्ट काय होणार आहे तर रिमूव्ह. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे CH3CH इथं H2, म्हणजे कोण मिळाला बाळांनो इथे, कोण मिळाला इथे. परत CH3 CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. परत पर्पजली असल्या की डबल बॉन्ड O आणि इथं काय येणार आहे तर CH3 प्लस इथं काय येणार आहे तर H2N सिंगल बॉन्ड NH2. परत हा O आणि H2 काय होणार आहे तर
रिमूव्ह. O आणि H2 रिमूव्ह झाला तर इथं काय येणार आहे? CH3 CH2C CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2 हा इथिल मिथाइल कीटोन हायड्राझोन असणार आहे. हा जो काय हायड्राझोन आहे ह्याला KOH प्लस इथिलीन ग्लायकॉल बरोबर ट्रीट करा. KOH प्लस इथिलीन ग्लायकॉल. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2 CCH3 कोणता पार्ट रिमूव्ह होणार आहे? डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड N. इथं काय येणार आहे? H2 आणि बाहेर काय पडणार आहे? N2 आणि काय मिळणार आहे? ब्यूटेन. समजलं रिडक्शन? ही वुल्फ-किशनस रिडक्शन रिएक्शन आहे. वुल्फ-किशनस रिडक्शन रिएक्शन असू दे किंवा क्लेमेन्सेन्स रिडक्शन रिएक्शन असू दे, मिळताना आपल्याला काय मिळतंय? अल्केनच मिळते. मिळताना आपल्याला काय मिळतंय? अल्केन. पण नॉर्मल रिडक्शन जर आपण रिड्युसिंग एजंट वापरला, कोणता रिड्युसिंग एजंट? LiAlH4 नॅसंट हायड्रोजन देणार. रॅनिनिकेल इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन गॅस प्रायमरी अल्कोहोल आणि काय देणार आहे तर सेकंड. लिहून घ्या.